मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपली जी काही या ठिकाणी PDCC भरती पहा, तिची या ठिकाणी वेळापत्रक आलेलं आहे पहा. लवकरच हॉल तिकीट येऊन आपली एक्झाम या ठिकाणी चालू होणार आहे. यासाठी बघा आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत पहा. आणि मित्रांनो, या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या जो काही PDCC भरतीचे जे काही ग्रुप बनवलेला आहे पहा, त्या ग्रुपमध्ये तुम्ही नक्की सामील व्हा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली आहे पहा. चला, प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपला पहिला आहे पहा. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर Y.V. रेड्डी. लक्षात ठेवा मित्रांनो, Y.V. रेड्डी हे काय पहा 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत पहा. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान मित्रांनो नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष या ठिकाणी असतात पहा. नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? तर अरविंद पनगरिया. लक्षात ठेवा हे कोण होते पहा. पनगरिया शब्द हे नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते पहा. नीती आयोगाचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी कोण होते? तर नीती आयोगाचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी होते मित्रांनो सिंधुश्री खुल्लर. लक्षात ठेवा सिंधुश्री खुल्लर. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक पुढचा आहे बघा. नीती आयोग म्हणजे काय? तर लक्षात ठेवा मित्रांनो, नीती आयोग म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे याचं काय पहा योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, नवीन 2000 रुपयाची नोट चलनामध्ये केव्हा आली होती? आता ती बंद सुद्धा झालेली. तर या ठिकाणी तारीख विचारली तर 10 नोव्हेंबर 2016ला नवीन 2000 रुपयाची चलनाची नोट आली होती पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रामधील कापूस काय प्रश्न आहे बघा. महाराष्ट्रातील कापूस एकाधिकार खरेदी योजनेची मूळ संकल्पना कोणी मांडली होती? तर वसंतराव नाईक आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे वसंतराव नाईक. वसंतराव नाईक. पुढचा प्रश्न आहे पहा. मनी अँड कॉइन्स या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे पहा जोसेफ हॅरिस याचं योग्य उत्तर होईल. व्यवस्थापनाची पहिली पायरी कोणती? तर व्यवस्थापनाची पहिली पायरी मित्रांनो काम कसं आहे कधी करणार याचा आराखडा तयार करणे यालाच काय म्हणतात? व्यवस्थापनाची पहिली पायरी. या ठिकाणी बघा आपल्याला अतिशय महत्त्वाचं म्हणजे गोल्डन चान्स भेटलेला आहे पहा. या संधीचं सोनं करायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यासाला लागावं लागणार आहे. कारण की तुम्ही फॉर्म कधी भरले होते, हॉल तिकीट कधी आला आणि पेपर कधी पहा. अतिशय संधीचं सोनं करून घ्या मित्रांनो, कारण की अशी संधी पुन्हा येणार नाही पहा. नोकरीला लागण्याचा खूप भारी चान्स आहे. जेवढे दिवस आपल्या हातामध्ये पहा तेवढ्या दिवसामध्ये आपला चांगला स्टडी झाला पाहिजे. क्विक रिव्हिजनसाठी आपल्यासाठी मी नोट्स उपलब्ध केलेले आहेत पहा. पूर्णपणे सिलेबसनुसार असणारे चालू घडामोडी मराठी, त्याचबरोबर बँकिंग विषयी सगळे या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे पहा. पुणे जिल्हा बँक जी काही परीक्षा आहे बघा 2000 आत्ता होणारी PDCC बँक भरतीसाठी लागणारे 8000 प्रश्न या ठिकाणी मिळणार आहेत. खूप महत्त्वाचे असणार आहेत पहा. आपल्याला काय करायचं आहे 399 रुपये फोनपे गुगल पेला या ठिकाणी सेंड करायचे आहेत. नंबर कोणता आहे पहा 82 75 55 82 83. हा नंबर आहे मित्रांनो. या नंबरला तुम्हाला काय करायचं आहे फोनपे किंवा गुगल पेने सेंड करायचे आहेत. किंवा हा जो काही QR कोड दिसतोय पहा या QR कोडला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता पहा. संधीचं सोनं करा. आणि मित्रांनो या ठिकाणी पहा जेवढे दिवस उरलेत पहा त्या दिवसामध्ये जीवाचं रान करायचंय पहा. झटून आपल्याला या ठिकाणी तयारी करायची पहा. हलगर्जीपणा करायचा नाही आणि जे निगेटिव्ह आहेत पहा तुझं काम होणार नाही. तर 100% असा विश्वास मनातून काढून टाका. तुमची जी काही जागा आहे बघा ती एक जागा फिक्स आहे असा विश्वास मनामध्ये धरा आणि लगेच आपल्याला लढायला जायचंय पहा. जो काही टाइम आहे पहा त्या टाइममध्ये आपल्याला लढायचंय. शेवटचा ओव्हर किंवा शेवटच्या बॉलला सुद्धा आपली मॅच जिंकता येऊ शकते पहा. कारण की पहा कधी पण आपले सूत्र फिरू शकतात. त्यामुळं राहिलेल्या दिवसामध्ये आपल्याला क्विक रिव्हिजन करायची पहा. तुम्हाला या ठिकाणी सिलेबसनुसार मी सगळं पाठवून देणार आहे. कम्प्युटर संबंधित प्रश्न असतील, चालू घडामोडी असतील, सगळं काही तुम्हाला मी देणार आहे पहा. बुद्धिमत्ता असेल तुम्ही अजिबात या ठिकाणी निश्चिंत राहायचंय पहा. 399 रुपये आपल्याला फोनपे गुगल पेला पाठवायचे आहेत पहा. 82 75 55 82 83 हा जो काही नंबर आहे पहा हा फोनपे गुगल पेला दोन्हीला पण आहे पहा. यामध्ये तुम्हाला सगळे विषय भेटणार आहेत पहा. त्यामुळे लगेचच्या लगे फोनपेमध्ये जा आणि पेमेंट करा. जास्त काही सांगत नाही पहा. तुम्हाला जास्त मोटिवेशनची पण गरज नाही पहा. आपली घरची परिस्थिती, आपले आई-वडील आणि राबणारे आपले जे काही आई-वडील आहेत पहा, तेच आपलं खरं मोटिवेशन आहे पहा. त्यांच्याकडे पाहिलं तर दुसऱ्या मोटिवेशनची अजिबात गरज नाही आपल्याला. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही. रात्रीचा दिवस करायचा आहे, रक्ताचं पाणी करायचं आहे पहा. खूप लढायचं आहे आपल्याला. कारण की पहा आपल्यामध्ये खूप मोठी पॉवर असते पहा. ते पॉवर आपण उपयोगामध्येच आणत नाही. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यास करायचा आहे. जो टाइम हातामध्ये दिलेला आपल्याला देवाने त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. जास्त काही सांगत नाही. चला पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न मित्रांनो, भाग्यश्री योजना कोणाच्या उत्कर्षासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे? तर दारिद्र्य रेषेखालील मुलींसाठी मित्रांनो ही जी काही योजना आहे ही चालू केलेली पहा. लक्षात ठेवायचं आहे
दारिद्र्यरेषेखालील मुलींसाठी. मध्यवर्ती बँक काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी. मध्यवर्ती बँक ही सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्याला काय म्हणतात? तर त्यांना मित्रांनो बँक दर असं म्हटलं जातं. काय म्हणतात? बँक दर. नेक्स्ट मित्रांनो, मालथसच्या मतानुसार युद्ध लोकसंख्या नियंत्रण हा खालीलपैकी कोणता उपाय आहे? तर हा मित्रांनो नैसर्गिक प्रतिबंध याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो, श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी 0 असते त्यावेळी तिला टिंबटिंब बेरोजगारी असं म्हणतात. तर त्याला काय म्हणतात? छुपी बेरोजगारी असं म्हणतात मित्रांनो. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका म्हणजे कुपन दिलं जातं? तर पिवळं कुपन असतं बघा, त्यालाच आपण काय म्हणतो? कुपन. पुढचा प्रश्न मित्रांनो, नीती. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर मित्रांनो या आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015ला करण्यात आली होती. समजलं? 1 जानेवारी 2015ला या आयोगाची स्थापना केली होती पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, WTO याचं पूर्ण नाव काय आहे? तर WTO याचं पूर्ण नाव काय आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याचं काय पहा? लॉंग फॉर्म आहे पहा, WTO. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतामधील टिंबटिंब या पहिल्या बुलेट ट्रेनसाठी जपान हा देश मदत करीत आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, भारतातील पहिली बुलेट ट्रेन. याचं योग्य उत्तर पहा मुंबई ते अहमदाबाद याचं योग्य उत्तर होईल. कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोणतं शहर आहे? तर मुंबई. ऑप्शन क्रमांक 4 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल, मुंबई. केंद्र सरकारची उदय ही योजना कशाशी संबंधित आहे? तर विद्युत वितरण याचं काय पहा? योग्य उत्तर आहे पहा, लक्षात ठेवा, विद्युत वितरण. नेक्स्ट पहा, केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? तर अमृत. लक्षात ठेवायचं पहा, अमृत. नेक्स्ट मित्रांनो, मुद्रा बँक योजनेचं संपूर्ण नाव काय आहे? या ठिकाणी विचारले, मुद्रा बँक योजनेचं संपूर्ण नाव काय आहे? तर लक्षात ठेवायचं आपल्याला मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी. लक्षात ठेवा, ह्याचं काय पहा? योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, व्हॅट लागू करणारे देशातील पहिलं राज्य कोणतं होतं? तर व्हॅट लागू करणारं पहिलं राज्य आहे पहा, हरियाणा. समजलं? 1 रँक 1 पेन्शन ही योजना कोणासाठी लागू केली आहे? काय प्रश्न आहे पहा, 1 रँक 1 पेन्शन. तर माजी सैनिकांसाठी मित्रांनो ही योजना लागू केलेली आहे. राजीव गांधी जीवनदायी योजना कशाबाबत आहे? तर आरोग्य. लक्षात ठेवा मित्रांनो, आरोग्य. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून दादाभाई नौरोजी यांना या ठिकाणी ओळखलं जातं पहा, दादाभाई नौरोजी यांना. EPZ म्हणजे काय? तर मित्रांनो EPZ म्हणजे एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन. ह्याचं काय पहा? योग्य उत्तर आहे पहा. खाजगीकरणाची प्रक्रिया कोणत्या औद्योगिक धोरणाने सुरू झाली? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल पहा, 1991चं औद्योगिक धोरण याचं योग्य उत्तर होईल पहा. रिझर्व्ह बँकेची मौद्रिक कार्य टिंबटिंबशी संबंधित आहेत. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 2 पैसा आणि पत नियंत्रण आणि नियमन हे काय बघायचं योग्य उत्तर आहे. 1971 पासून लोकसंख्या वाढीचा दर काय झालेला आहे? तर कमी होत आहे पहा. GSTचे शिल्पकार कोण आहेत? तर नरेंद्र मोदीचं या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. शिल्पकार कोण आहेत? नरेंद्र मोदी. समजलं? नेक्स्ट पहा, खालील वाक्यामधून बरोबर असलेली वाक्य आपल्याला निवडायचं आहेत. तर या ठिकाणी पहा, उदारीकरण म्हणजे आयात व निर्बंध कमी करणे हे काय या ठिकाणी बरोबर आहे आपलं. समजलं? हे वाक्य काय पहा बरोबर आहे. जेव्हा टिंबटिंब वाढते बघा, जेव्हा टिंबटिंब वाढते तेव्हा देशी उपभोगासाठी उपलब्ध असलेल्या वस्तूंचा साठा कमी होतो. तर आपल्या सगळ्याला माहिती पहा, जेव्हा काय होतं उत्पादन वाढतं पहा, तेव्हा कायच होतं उपभोगासाठी उपलब्ध असलेल्या वस्तूचा साठा कमी होतो. कोणता काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी, कोणता भारतीय भारताच्या दारिद्र्याचा निर्देशक नाही? तर बघा न्यूनतम असमतोल. बघा कोणता भारतीय भारताच्या दारिद्र्याचा निर्देशक नाही? तर न्यूनतम असमतोल याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, 1991 मधील बँकिंग क्षेत्रातील सुधारणासाठी कोणाचे नाव जोडलं आहे? तर कोणाचं नाव या ठिकाणी जोडलं आहे? तर M नरसिंहम याचं योग्य उत्तर आहे पहा, M नरसिंहम. खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेला दुसरी हरित क्रांती म्हणून ओळखलं जातं? तर मित्रांनो 6व्या जी काही 6वी पंचवार्षिक योजना आहे पहा, त्याला दुसरी हरित क्रांती म्हणून ओळखलं जातं.
खालीलपैकी कोणता व्यवसाय नैसर्गिक साधन संपदाची उत्पादकता वाढवतो? तर द्वितीय क्षेत्र मित्रांनो नैसर्गिक साधन संपदाची उपयुक्तता वाढवतो. शीघ्र आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये नवीन आर्थिक सुधारणा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये यामुळे सुरू झाल्या. तर बघा, परिणात्मक निर्बंध कमी किंवा रद्द करणे यामुळे या ठिकाणी सुरू झाल्या. तृतीय क्षेत्र हे टिंबटिंब क्षेत्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर मित्रांनो या ठिकाणी पहा, तृतीय क्षेत्र हे सेवा क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. काय? सेवा क्षेत्र. लक्षात ठेवायचं आपल्याला सेवा. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रच्छन्न आणि बेकार श्रमिकांची सीमांत उत्पादकता टिंबटिंब असते. तर बघा 0 असते. पहा कशी असते? 0 असते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्ष्यधारित सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत टिंबटिंब किंवा टिंबटिंब रचना सुरू करण्यात आली. त्याचे योग्य उत्तर मित्रांनो दुहेरी. लक्षात ठेवायचे बघा, दुहेरी रचना या ठिकाणी सुरू करण्यात आली. नेक्स्ट मित्रांनो, खाजगी क्षेत्रामधील नवीन बँका उभारणे, जुन्या खाजगी क्षेत्रातील बँकांचा विस्तार करणे आणि विदेशी बँकांना भारतामध्ये परवानगी देणे या सरकारी धोरणामागील प्रमुख कारण कोणतं आहे? तर मित्रांनो याचं प्रमुख कारण कोणतं आहे? त्याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1, सरकारला बँक उद्योग अधिक स्पर्धात्मक करायचा आहे. पहा याचं काय पहा मुख्य उद्देश हाच आहे. पहा नेक्स्ट पहा, मनरेगाचं प्रमुख उद्दिष्ट खालीलपैकी कोणतं आहे? तर एका आर्थिक वर्षामध्ये 100 दिवसांची रोजगाराची हमी देऊन ग्रामीण क्षेत्रामधील लोकांची उपजीविका सुधारणे ह्याचं काय पहा योग्य उत्तर आहे. पहा फेब्रुवारी 2014 मध्ये भारतीय टपाल खात्याचं पहिलं ATM कुठे स्थापन करण्यात आलं? तर पहिलं ATM मित्रांनो चेन्नईमध्ये स्थापन करण्यात आले. पहा पुढचा प्रश्न मित्रांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील LPG गॅस कनेक्शन देण्यासाठी कोणती योजना आणली होती? तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही काय पाहिजे योग्य उत्तर आहे. पहा नेक्स्ट पहा, कोणत्या बेरोजगारीमध्ये हंगामी बेरोजगारी आणि छुपी बेरोजगारीचा समावेश होतो? तर ग्रामीण बेरोजगारी याचं योग्य उत्तर आहे. पहा आर्थिक विकास म्हणजे वास्तव राष्ट्रीय उत्पादनामधील टिंबटिंब होय. तर वाढ होय मित्रांनो, काय वाढ. नेक्स्ट बघा, समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन लक्ष्य कोण निर्धारित करतं? तर लक्ष्य कोण निर्धारित करतं? तर राज्य सरकार याचं योग्य उत्तर आहे. पहा क्षेत्राच्या निर्गुंतवणुकीला कोणती संज्ञा वापरली जाते? तर लक्षात ठेवा मित्रांनो, सार्वजनिक क्षेत्राच्या निर्गुंतवणुकीला खाजगीकरण मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. पहा लक्षात ठेवायचं खाजगीकरण. पत नियंत्रणाचा अधिकार कोणाला आहे? तर पत नियंत्रणाचा अधिकार कोणाला आहे मित्रांनो? रिझर्व्ह बँकेला आहे. पहा देशाच्या सीमाबाहेर होणाऱ्या व्यापाराला कोणती संज्ञा वापरली जाते? तर देशाच्या सीमाबाहेर होणाऱ्या व्यापाराला कोणती संज्ञा वापरली जाते? तर विदेशी व्यापार मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. खालीलपैकी कोणता उपक्रम द्वितीय क्षेत्राच्या अंतर्गत येत नाही? तर लक्षात ठेवा मित्रांनो कोणता येत नाही? तर बँकिंग आणि विमा याचं योग्य उत्तर आहे. पहा पुढीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेने मानवी विकासाच्या प्रयत्नांमुळे प्रमुख स्थान दिलं? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. पहा ऑप्शन क्रमांक 1, 8वी पंचवार्षिक योजना. सरळ रोजगार कार्डामार्फत मोबाईलद्वारे रोजगार उपलब्ध करून देण्याची योजना कोणत्या उद्योग संस्थेने प्रथम सादर केली? तर लक्षात ठेवायचं आहे. पहा टेक महिंद्रा. ऑप्शन क्रमांक 1 टेक महिंद्रा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पहा पुढचा प्रश्न मित्रांनो, नावलौकिक कोणत्या स्वरूपाची संपत्ती आहे? तर अमृत याचं योग्य उत्तर आहे. पहा अमृत आणि अदृश्य संपत्ती. पत नियंत्रणाचा अधिकार कोणाला आहे मित्रांनो? तर पत नियंत्रणाचा जो काय अधिकार असतो तो असतो मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक 1 रिझर्व्ह बँक आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचं कर्ज कोणत्या कालावधीसाठी लागतं? तर शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचं काही कर्ज आहे मित्रांनो 5 वर्षापेक्षा अधिक हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पहा खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे? तर मित्रांनो कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे? तर संपत्ती कर मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. महाराष्ट्राचे नवं औद्योगिक धोरण टिंबटिंब रोजी जाहीर करण्यात आलं. तर 1 नोव्हेंबर 2016. लक्षात ठेवा 1 नोव्हेंबर 2016 हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता पंचवार्षिक योजनेचा उद्देश सर्वसमावेशक वृद्धी साधणे हा राहिलेला आहे? तर 11वी पंचवार्षिक योजना मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. पहा लक्षात ठेवायचं आहे 11वी पंचवार्षिक योजना. नेक्स्ट मित्रांनो, भारत सरकारने टिंबटिंब साली नियुक्ती वेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाची स्थापना केली. तर याचं योग्य उत्तर आहे 2003 मध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. नियोजनाकरता साधन सामग्रीची उभारणी करण्याच्या दृष्टीने
कोणता वित्त उभारणीचा प्रमुख अंतर्गत स्रोत आहे? तर बघा, कर आकारणी, ऑप्शन क्रमांक 3 कर आकारणी. मित्रांनो, अजून सुद्धा तुम्ही पेमेंट केलं नसेल ₹399 तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा आणि लगेच PDF घ्या मित्रांनो. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण क्विक रिव्हिजनसाठी या क्विक नोट्स बनवलेल्या आहेत मित्रांनो. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. पहा, आता जो काय झालेला आपला नोंदणी मुद्रांक असेल, तसेच नवी मुंबई महानगरपालिका असेल, आपल्या नोट्समधून बरेच प्रश्न या ठिकाणी आले होते. त्यामुळे तुम्ही सुद्धा या ठिकाणी नोट्स घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा. बघा, जेवढे दिवस उरलेत पहा, त्या दिवसामध्ये आपल्याला दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस एक करायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे पहा. असं समजू नका की आता काहीच नाही राहिलं. तर विराट कोहलीने बघा शेवटच्या ओव्हरमध्ये म्हणजे अनेक शेवटच्या बॉलपर्यंत या ठिकाणी आपल्याला आशा ठेवायची असते पहा. शेवटच्या बॉलमध्ये सुद्धा मॅच या ठिकाणी जिंकली जाऊ शकते. आपल्याकडे तर अख्खी या ठिकाणी ओव्हर पडलेल्या आहेत. जेवढा काही दिवस आहे बघा, त्या दिवसामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, योग्य नियोजन करायचं आहे. जे काही सिलेबस आहे मित्रांनो, त्या सिलेबसनुसार आपण सगळ्या नोट्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. या नोट्समध्ये तुम्हाला जे काही बँकेचे पेपर झाले असतील हे सुद्धा देणार आहे. त्यासोबत कॉम्प्युटर असेल, मराठी व्याकरण असेल, चालू घडामोडी असेल, हे सगळं तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो ₹399 ला. जो काही क्यूआर कोड दिसतोय पहा, तो स्कॅन करा किंवा जो काही आपला नंबर आहे 827555 8283 या नंबरला तुम्ही या ठिकाणी ₹399 सेंड करा आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो. पैशाकडे पाहू नका. पैसे बघा कुठं पण जातात. एखाद्या टायमाला हॉटेलवर जेवलं तरी पण आपले एवढे पैसे गायब होतील. परंतु या ठिकाणी जर तुम्हाला नोकरी लागली तर खूप चांगलं होईल. पहा, आपल्या या ठिकाणी जर पाहिलं, आपल्या या ठिकाणी लाईफ बनून जाईल. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी नोट्स घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा. ज्याला फ्युचरची काळजी असेल ते नक्कीच नोट्स घ्या. आणि मित्रांनो, हा चान्स खूप छान आहे पहा. बघा, आपल्याला माहिती आहे पेपर आपण फॉर्म कधी भरला होता, पेपर कधी चालू झालेत आणि हा चान्स गोल्डन आहे पहा. लवकरात लवकर याचा लाभ घ्या आणि अभ्यासाला लागा मित्रांनो. टाईमपास करू नका. निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा. जो टाईम आपल्याकडे बघा, तो टाईमाचा या ठिकाणी सदुपयोग करा आणि लगेच अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही, कारण की वेळ फार कमी आहे आपल्याकडे. लवकरात लवकर घ्या. फोनपेमध्ये जा किंवा क्यूआर स्कॅन करा किंवा नंबरवर पाठवा. लगेच WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट मारा. लगेच मी तुम्हाला सगळ्या PDF सेंड करून देईल.